महाराष्ट्रात श्रीमंतांच्या दिवट्या कार चालक मुलांनी धुमाकूळ घातलाय। पुणे हिट अँड रन केस पासून ते संभाजीनगरच्या हिट अँड रन केस पर्यंत सगळे अपघात श्रीमंतांच्या मुलांनी दारूच्या नशेमध्ये केल्याचं समोर आलंय। त्यामुळे सामान्यांनी रस्त्यावर चालायचं की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर सामान्यांना चालण्याची देखील भीती वाटू लागली आहे। दारू पिऊन कार चालवणाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसात अनेकांचा बळी गेलाय। छत्रपती संभाजीनगरच्या ड्रंक अँड ड्राईव्ह केसच्या निमित्तानं सामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये बिल्डर विशाल अग्रवालच्या दारुड्या मुलानं पोर्शे कारनं एका तरुण तरुणीला उडवलं होतं। या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता। हे प्रकरण ताजं असतानाच वरळीमध्ये मिहिर शहानं दारूच्या नशेत असताना कारनं एका मासे विक्रेत्या महिलेचा बळी घेतला होता। नागपुरात संकेत बावनकुळेच्या कारनं 4 ते 5 वाहनांना जोराची धडक दिली। संकेतचा ड्रायव्हर अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत होता। त्यानंतर संभाजीनगरच्या दारुड्या कार चालकांनी एक कुटुंबच उद्ध्वस्त केलंय। दारुड्या कार चालक यमदूतांवर कठोर कारवाईची मागणी आता होऊ लागलेली आहे। आता दारू पिऊन वाहन चालवणं हा गुन्हा आहे, पण कोण बघणार? दारू पिणं त्याच्यात एक्साईजचं लायसन असलं पाहिजे हे कोणी विचारतं का? आणि एवढ्या घटना होत असताना काही सुधार होत नाही। सरकारने अशा लोकांना खऱ्या अर्थानं ना अशी शिक्षा दिली पाहिजे की यांची हिंमत नाही झाली पाहिजे दारू पिऊन अशा पद्धतीनं गाड्या चालवणं। दारू पिऊन महागड्या कार भरधाव वेगानं चालवणाऱ्या श्रीमंतांच्या मुलांवर पोलीस खात्याचा वचक राहिला नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केला। ड्रंक ड्रायव्हिंग, मद्य सेवन करून वेगानं महागड्या गाड्या चालवणं, श्रीमंतांची पोरं ज्यांच्याकडे प्रचंड मोठा काळा पैसा आहे यांच्या हातून या घटना घडतात आणि सरकार त्या सर्व घटना दडपायचा प्रयत्न करतंय। हे पोलिसांचं आणि गृह खात्याचं अपयश आहे। पोलिसांचं म्हणण्यापेक्षा गृह खात्याचं जे नेतृत्व करतात त्यांचा पोलीस खात्यावर वचक नाही। पोलिसांची गुन्हेगारांच्या मनात असलेली दहशत कमी झाली आहे, त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। म्हणजे कुठेतरी पोलिसांची दहशतच कमी झाली असं म्हणायला काय अर्थ? पोलीस हा त्या समाजाला शिस्त लावणारा एक घटक असलाच पाहिजे। त्या घटकाला जर तुम्ही एवढं दाबून घाबरवून ठेवणार असाल तर तो हळूहळू मनातच निष्क्रिय। कायद्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कठोर तरतुदी आहेत, पण श्रीमंतांच्या बाजूने पोलीस आणि कायदा उभा राहत असल्याची खंत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे। अपघाताच्या केसेसमध्ये विशेषतः हे होताना आपल्याला दिसते की मोठी कार असेल, श्रीमंत व्यक्तीची ती असेल आणि त्यांनी कोणाचा जीव जरी घेतला असेल तरी त्या व्यक्तीच्या बाजूनी संपूर्ण यंत्रणा जणू काही उभी राहते असं चित्र आहे। पोलिसांची यंत्रणांची मदत अपघातग्रस्त माणसाच्या बाजूनी असली पाहिजे, तरच अपघाताच्या केसेसमध्ये न्याय होताना दिसेल। श्रीमंतांच्या दारुड्या दिवट्यांमुळे रस्त्यावर सामान्यांनी चालावं की नाही अशी भीती निर्माण झाली आहे। दारुड्या कार चालकांवर दहशत बसेल अशी कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।